नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन डिस्कस करणार आहोत आणि हा सेट डी आहे. यामध्ये आपण वेगवेगळे वर्ड्स बघणार आहोत, जे वर्ड्स आपण वेगवेगळ्या डेफिनेशन साठी किंवा एक्सप्लेनेशन साठी यूज करतो. त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो. या अगोदर मी काही सेट घेतलेले आहेत आणि इंट्रोडक्शन टू वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. पहिला वर्ड आहे तो आहे पोस्ट ह्युमस. आता पोस्ट ह्युमसचा मिनिंग इंग्लिश मध्ये काय आहे, तर समथिंग दॅट हॅपन्स अपियर्स ऑर इज अवॉर्डेड आफ्टर द डेथ ऑफ द पर्सन कन्सर्न. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, त्याच्या पश्चात त्याच्या मरणोत्तर जे आहेत, ज्या गोष्टी आहेत, ज्या घडल्या असतील, आल्या असतील किंवा त्याला अवॉर्ड दिलेलं असेल, म्हणजे कुठलीही असू शकते, त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमस अवॉर्ड म्हणतात किंवा पोस्ट ह्युमस आपण पब्लिकेशन देखील म्हणू शकतो. त्यामुळे याचा अर्थ जो होतो तो मृत्यूनंतरचा. याचं एक्झाम्पल बघा काय आहे, तर ही रिसिव्ड अ पोस्टह्युमस मेडल फॉर ब्रेवरी. मिळालं होतं कधी, तर पोस्टह्युमस. तर पोस्टह्युमस म्हणजे काय, त्याच्या मृत्यूच्या नंतर. सेकंड दिलेला आहे एनॉनिमस. आता एनॉनिमसचा इंग्लिश मिनिंग होतो विदाउट अ नेम, हुज आयडेंटिटी इज नॉट रिव्हील्ड. म्हणजे काय, कुठलंही नाव दिलेलं नसतं. बऱ्याचशा अशा पोयम, जसे काही ऑथर्स आहेत ज्यांनी अनॉनिमस रायटिंग केलेलं आहे, म्हणजे त्यांनी त्यांची आयडेंटिटी जी आहे ती पूर्णपणे ओपन केलेली नाही. म्हणजेच मराठी मिनिंग होतो नाव न सांगितलेला. एक्झाम्पल बघा, अन अनॉनिमस डोनर गिव्ह मनी टू द हॉस्पिटल. म्हणजे कुठलंही नाव न सांगता, आयडेंटिटी ओपन न करता त्याला आपण अनॉनिमस म्हणतो. थोडक्यात काय, हा जो इंग्लिश मिनिंग दिलाय त्यासाठी तुम्हाला खाली ऑप्शन्स दिलेले असतील एक क्वेश्चन विचारताना, आणि त्यामधला तुम्हाला वर्ड कुठला घ्यायचा आहे, तर तो घ्यायचा आहे पोस्ट ह्युमस. आणि इथला जो वर्ड आहे, फॉर एक्झाम्पल विदाउट अ नेम ऑर हुज आयडेंटिटी इज नॉट रिव्हील्ड, यासाठी वन वर्ड आहे कुठला, अनॉनिमस. त्यानंतरचा आपण बघूया वर्ड नंबर 3, इफेमिनेट. काय आहे, इफेमिनेट इंग्लिश मिनिंग आहे ऑफ अ मॅन शोविंग कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डेड ॲज टिपिकल ऑफ अ वुमन, अनमॅनली. म्हणजे स्त्री सारखे गुण ज्याला म्हणतो आपण, इफेमिनेट त्याला म्हणतो आपण. एक्झाम्पल दिलंय, हिज इफेमिनेट बिहेवियर सरप्राइज्ड एव्हरीवन. एक्झाम्पल आहे, हिज इफेमिनेट बिहेवियर सरप्राइज्ड एव्हरीवन. त्यानंतर आहे नंबर 4 चा वर्ड बघा, ऑनररी. आता इंग्लिश मिनिंग आहे गिवन ॲज अन ऑनर विदाउट द पर्सन हॅव्हिंग द युज्युअल ड्युटीज राईट्स ऑर पेमेंट. म्हणजे ऑनररी डॉक्टरेट म्हणतो बघा आपण, त्या व्यक्तीने ऍक्च्युअल मध्ये पीएचडी केलेलं नसतं, पण त्यानं जे काम केलेलं असतं त्याला एक ऑनररी म्हणतो आपण, मानद पदवी देणे, मानद पदवी देणे असं म्हणतो. तर यासाठी हा वन वर्ड आहे. त्यानंतर एक्झाम्पल आहे, ही वॉज अवॉर्डेड अन ऑनररी डॉक्टरेट. तर याचा या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो. नेक्स्ट बघा, सिनेक्युअर. आता सिनेक्युअरचा मिनिंग काय आहे, अ पोझिशन ऑर ऑफिस रिक्वायरिंग लिटल ऑर नो वर्क बट गिव्हिंग स्टेटस ऑर फायनान्शियल बेनिफिट. म्हणजे जबाबदारी नसलेली सोपी नोकरी ज्याला आपण म्हणतो, त्यालाच आपण सिनेक्युअर म्हणतो. एक्झाम्पल बघा, हिज न्यू पोस्ट वॉज मोर ऑफ अ सिनेक्युअर दॅन अ रिअल जॉब. म्हणजेच काय, अशी पोझिशन आहे जिथे खूप काम कमी असतं, परंतु स्टेटस आणि फायनान्शियल जे बेनिफिट्स आहेत ते दिले जातात. नंबर 6 बघा, सॅमॅरिटन. सॅमॅरिटन म्हणजे काय, अ चॅरिटेबल ऑर हेल्पफुल पर्सन हू रेडिली हेल्प्स अदर्स इन डिस्ट्रेस. म्हणजे असा व्यक्ती, असा मदत करणारा व्यक्ती की जो नेहमी कोणाला देखील मदतीसाठी धावून जातो. मदतीसाठी धावून जाणारा चांगला माणूस, त्यालाच आपण सॅमॅरिटन म्हणतो. अ सॅमॅरिटन हेल्प्ड द इंज्युअर्ड चाइल्ड. आपण बघा पॅटर्न कसा आहे आपला हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. सगळ्यात अगोदर वर्ड, त्यानंतर इंग्लिश मिनिंग, त्यानंतर मराठी मिनिंग, त्यानंतर त्याचं एक्झाम्पल आपण इथे घेत आहोत.
नेक्स्ट बघूया आपण नंबर 7. ओमनी प्रेझेंट. प्रत्येकाने याचं स्पेलिंग देखील लक्षात ठेवायचं आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजेच काय? प्रेझेंट एव्हरीवेअर ऍट द सेम टाइम. एकाच वेळेस सगळीकडे काय असणे? सर्वत्र असलेला, प्रेझेंट असलेला, हजर असलेला त्यालाच आपण ओमनी प्रेझेंट असं म्हणतो. मोबाईल फोन्स आर नाव ओमनी प्रेझेंट म्हणजे सगळीकडे आहे. ऍक्च्युली ओमनी प्रेझेंट, ओमनिसंट हे जे असे वर्ड्स आहे किंवा ओमनी पोटेंट असे 3 वर्ड्स आहेत. हे देवाच्या अस्तित्वासाठी वापरले जातात. लक्षात घ्या. ओमनिसंट म्हणजे काय? इंग्लिश मिनिंग हॅव्हिंग कम्प्लीट नॉलेज, नोईंग एव्हरीथिंग. सर्वज्ञ, पूर्ण माहिती असलेला त्याला आपण ओमनिसंट असं म्हणतो. आणि एक्झाम्पल आहे इन मेनी रिलिजन्स गॉड इज कन्सिडर्ड ओमनिसंट म्हणजे सर्वज्ञ, पूर्ण नॉलेज असलेला त्याला म्हणतो आपण. ओमनी पोटेंट देखील देवासाठी वापरलं जातं बघा. हॅव्हिंग अनलिमिटेड पॉवर, एबल टू डू एनिथिंग. सर्व शक्तिमान ज्याला आपण म्हणतो. किंग वन्स थॉट ही वॉज ओमनीपोटेंट. हे तीनही वर्ड्स लक्षात ठेवायचे. ओमनी प्रेझेंट, ओमनिसंट आणि ओमनीपोटेंट. स्पेलिंग लक्षात ठेवायचे सगळ्यांनी आणि त्याचं मिनिंग देखील लक्षात ठेवायचं आहे. नंबर 10 बघा काय दिलंय. सोमनॅम्बलिस्ट. सोमनॅम्बलिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हू वॉक्स इन स्लीप. स्लीप वॉकर ज्याला म्हणतो आपण. असा व्यक्ती की जो झोपेत चालतो त्यालाच आपण काय म्हणतो? SOMNAMBULIST. सोमनॅम्बलिस्ट म्हणजे झोपेत चालणारा. द बॉय इज अ सोमनॅम्बलिस्ट म्हणजे तो काय आहे? झोपेत चालणारा आहे. नंबर 11 बघा. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साइड ऑफ थिंग्स अँड एक्सपेक्ट्स गुड आउटकम्स. असा व्यक्ती की तो कुठलीही गोष्ट असेल त्याची ब्राईट साइड, पॉझिटिव्ह साइड बघतो आणि काहीतरी चांगलं त्यातनं घडेल असा विचार करतो. त्याला आपण ऑप्टिमिस्ट म्हणतो म्हणजे आशावादी म्हणतो. अँड ऑप्टिमिस्ट सीज ऑपॉर्च्युनिटीज इन एव्हरी डिफिकल्टी. त्यानंतर काय दिलंय बघा. पेसिमिस्ट. पेसिमिस्ट म्हणजे काय? PESSIMIST. पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. ऑप्टिमिस्टच्या अपोजिट आहे पेसिमिस्ट. पर्सन हू एक्सपेक्ट द वर्स्ट आउटकम ऑफ द इव्हेंट. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे वाईट आउटकम, रिझल्ट जे आहेत त्या बाबतीत विचार करणारा व्यक्ती किंवा आशा करणारा व्यक्ती म्हणजे तो निराशावादी आहे. पेसिमिस्ट ऑलवेज डाउट्स सक्सेस. निराशावादी व्यक्ती हा नेहमी यशाच्या बाबतीत काय विचार करतो? डाऊट घेत असतो. त्यानंतर बघा नंबर 13. इलिटरेट. आता इलिटरेटचा मिनिंग काय होतो? अ पर्सन हू कॅनॉट रीड ऑर राईट. जो लिहू आणि वाचू शकत नाही त्याला आपण इलिटरेट म्हणतो. आणि अ पर्सन हू कॅन रीड अँड ऑर राईट त्याला म्हणतो आपण लिटरेट. लिटरेटच्या अपोजिट इलिटरेट म्हणजे निरक्षर ज्याला म्हणतो आपण. मेनी रुरल विमेन आर स्टील इलिटरेट. म्हणजे बऱ्याचशा ग्रामीण भागातील स्त्रिया अजूनही काय आहेत तर त्या निरक्षर आहेत. नंतर बघा नंबर 14. फास्टिडियस. इंग्लिश मिनिंग काय आहे? व्हेरी अटेंटिव्ह टू डिटेल, हार्ड टू प्लीज. म्हणजे चोखंदळ. लवकरात सहजासहजी आपण त्याला काय करू शकत नाही? प्लीज करू शकत नाही. किंवा व्हेरी अटेंटिव्ह प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत बारकावे बघणारा. शी इज अ फास्टिडियस अबाउट हर अपीरन्स. म्हणजे चोखंदळ आहे. व्हेरी अटेंटिव्ह अँड टू डिटेल. त्यानंतर आहे बघा कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय? टू मेक ऑर डिक्लेअर समथिंग सेक्रेड, टू डेडिकेट फॉर्मली टू अ रिलिजियस ऑर डिवाइन पर्पज. अभिषेक करणे, पवित्र घोषित करणे. द टेम्पल वॉज कॉन्सक्रेटेड बाय द प्रिस्ट. म्हणजे अभिषेक करणे, पवित्र घोषित करणे. ड्रॉन. DRAWN. ड्रॉन. In sports, games or battles resulting in a tie with neither side winning. अनिर्णित घोषित करणे. एक्झाम्पल द क्रिकेट मॅच वॉज ड्रॉन आफ्टर 5 days. तर हे वर्ड्स आहेत. लक्षात घ्या इंग्लिश मिनिंग जो दिला आहे त्याच्यासाठी वन वर्ड दिलेला जो आहे तो आपण वरती अगोदर बघितला आणि त्यानंतर त्याचा मिनिंग आणि ते बघितलेलं आहे. त्यानंतर बघा नंबर 17. इनसॉल्वंट. इनसॉल्वंट म्हणजे काय? अनेबल टू पे डेट्स, बँकरप्ट. दिवाळखोर असा.
द कंपनी वेंट इनसॉल्वंट लास्ट इयर, म्हणजे ती कंपनी मागच्या वर्षीच काय झाली, दिवाळखोरीत गेलेली आहे. प्लेजॅरिस्ट, प्लेगॅरिझम आणि प्लेजॅरिस्ट. आता प्लेजरिझम म्हणजे काय, कुठलं लिटरेचर कॉपी करणे, आयडिया कॉपी करणे, चोरणे, साहित्य चोर ज्याला म्हणतो आपण, इंग्लिश मिनिंग आहे अ पर्सन हु कॉपीज अनदर्स वर्क और आयडियाज अँड प्रेझेंट्स देम ॲज देअर ओन. दुसऱ्याच्या चोरणे आणि स्वतः सांगणे की ह्या माझ्या आहेत, त्यालाच आपण साहित्य चोर असं म्हणतो. एक्झाम्पल आहे, द प्लेजॅरिस्ट वॉज फाईन फॉर स्टिलिंग कॉन्टेंट, म्हणजे जे कॉन्टेंट चोरण्यासाठी त्याला फाईन केला गेला होता. नंबर 19 आहे बघा, ऑर्थोडॉक्स. ऑर्थोडॉक्स फॅमिली म्हणजे कसं, पारंपरिक पद्धतीने, स्ट्रिक्टली फॉलोइंग ट्रेडिशनल बिलीफ्स, कस्टम्स और प्रॅक्टिसेस. मराठी मिनिंग आहे पारंपरिक, आणि याचं एक्झाम्पल दिलंय बघा, ही फॉलोज अन ऑर्थोडॉक्स लाईफस्टाईल, ट्रेडिशनल पारंपरिक. आणि नंतर आहे मिसॅन्थ्रोप, म्हणजे कोण, MISANTHROP. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय, मानवद्वेषी. अ पर्सन हू डिसलाइक्स और डिस्ट्रस्ट ह्युमन काइंड. एक्झाम्पल, ही बिकेम अ मिसॅन्थ्रोप आफ्टर इयर्स ऑफ बिट्रेयल, म्हणजे त्याची खूप वर्ष फसवणूक झाल्यामुळे तो कसा काय बनलाय, मानवद्वेषी, म्हणजेच काय, मानवद्वेषी ज्याला म्हणतो आपण, मिसॅन्थ्रोप. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण टोटल 21 वर्ड सबस्टिट्यूशन बघितले. त्याचा आपण इंग्लिश मिनिंग बघितला, मराठी मिनिंग बघितला, आणि त्यासोबतच त्याचं आपण एक्झाम्पल मध्ये कसं त्याला उपयोगात आणू शकतो हे देखील बघितलं. नक्कीच तुम्हाला याचा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये फायदा होणार आहे. यावर ते कसे प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे, जेणेकरून बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर एक्झाम मध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारतील हे तुमच्या लक्षात येईल. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.